पण तो सर्वांचा हा एक परमात्मा आहे आणि तो प्रत्येकाजवळ आहे. तो हवारूपी भगवंत आहे, म्हणून प्रत्येक ठिकाणी विराजमान आहे. अशा परमात्म्याला आम्ही ह्या परमेश्वरी कृपेचे सेवक सेविका, आई बहिणी, बाल बांधव उपस्थित हा मंच आपण एकतेने आपण त्या परमेश्वर कृपेला आपण प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा भगवंताच्या प्रतिकता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या तिने बाबांच्या आदेशाप्रमाणे मानव धर्माचे सामूहिक जनरल हवन कार्य श्रीनगर या ठिकाणी पार पडले असून त्या निमित्ताची ही चर्चा बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये सृष्टीचे रचयिता व बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. राम हनुमानजी. त्याचप्रमाणे या भगवंताचा परिचय या भगवंताची ज्यांनी प्राप्ती केली, प्राप्ती करून समाजाला परिचय दिला आणि त्याकरता या मानव धर्माची स्थापना केली, असे या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी इथे उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित या मार्गाचे सर्व अनुभवी सेवक आणि मार्गदर्शक, आदरणीय मंच, सर्व सेवक सेविका, बहिणी, बालगोपाळ, सर्वांना माझा नमस्कार. माझ्या परिचयामध्ये असं म्हटलं की ज्येष्ठ वगैरे सेवक, मी एवढी माझी लायकी नाही. मी मार्गदर्शक, संचालक, कार्यकर्ता या सर्वांपेक्षा एकदम लहान आणि सत्य जो माझ्या पद कोणी घेऊ शकत नाही तो म्हणजे मी परमात्मा एक सेवक, एका परमात्म्यावर विश्वास करतो आणि परमात्मा एक सेवक म्हणून मी आज 2 शब्द बोलतो. बोलावं कसं, किती बोलावं, कोणत्या स्वरामध्ये बोलावं, हा प्रत्येकाचा आपला आपला गुण आहे. आता मी काय सांगावं असा खूप मोठा प्रश्न आहे. आज मी यावा असं नव्हतं. मला माहिती होती की मी इथला अध्यक्ष आहो, इथला हवन 12 तारखेला प्रोग्राम आहे हेही मला माहिती होतं. मग ते भाऊ बोलले की त्यांना फोन आले त्या दिवशी, आज परवा निर्वा. मला कोणाचा फोन नाही, माझी तारीख घेतल्या गेली नाही, मला विचारलं गेलं नाही, मला सांगितलं गेलं नाही. डायरेक्ट पत्रिकेत नाव आणलं तरी माझी भेट नाही. घरी पाहतो पत्रिका. मी विचार केलो मी जाणार नाही. पण आता माझ्या कार्यकारी अध्यक्ष रघुवती भाऊ फंदे आहेत, त्यांनाच फोन केल्या जाते. त्यांना सांगितलं जाते भाऊ तुम्ही त्यांना घेऊन या, आणि भाऊ बिलकुल बुक करतात. मग मला सांगतात, मग तेव्हा मला माहीत होते. मी दरवर्षी लिहून ठेवतो, पण यावर्षी कोणताच कार्यक्रम लिहून ठेवला नाही, त्याची एंट्री पण बरोबर नाही, मला काही आठवत पण नाही. मी 5-6 कार्यक्रम सोडले यावर्षी. 5-6 नाही म्हटलं, माझी तारीख लिहिलेली आहे, डबल का घेऊ. 5-6 सोडले आणि असं वाटतं की आता कमी जावं. पण देवाने जर तुम्हाला अनुभव दिला असेल तो स्वतःजवळ ठेवण्याकरता नाही, ठेवण्याकरता जर दिलं असतं तर चर्चा बैठक घडल्या असत्या. चर्चा बैठकीचा उद्देश आहे सेवकाला आलेला अनुभव त्यांनी इतर सेवकांना सांगावं. इतर सेवकांनी या मार्गाची रूपरेषा कशी आहे, भगवंत तुमच्याकडून काय अपेक्षा करतो, काय तुम्हाला देतो, कशा प्रकारे तुम्हाला त्रास देतो, समाधान कोणत्या गोष्टीमध्ये आहे हे कळावं म्हणून ही चर्चा बैठक आहे. कारण की या मार्गाची कोणती धर्माची पुस्तक नाही आहे, रूपरेषेची पुस्तक आहे. रूपरेषेची पुस्तक, रूपरेषेमध्ये सेवकांनी कार्य कसं करावं, विनंती प्रार्थना कशी म्हणावी, ज्योत कशी लावावी, आचारामध्ये नियम कसा आणावा हे फक्त सांगितलं गेलं आहे. त्यामध्ये सुंदर सुंदर गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत की साधा सेवक त्याचे कार्य, पक्का सेवक त्याचा त्याग झालेला आहे, त्यागी सेवक नाही तो, त्याचा त्याग झालेला आहे तो सेवक, आणि मार्गदर्शक ज्याच्याकरता नियमावली दिल्या गेली. मी त्याच्यामध्ये एक गोष्टी जोडलो वाटल्यास, कारण की मी अनुभव जे घेऊन आलो आणि जे मला दिसून राहिले, भविष्य कसा घडणार हे मी आज पाहून आलो, म्हणून मी एक गोष्टी जोडली. या धर्माच्या पुस्तकीमध्ये ही सर्व गोष्टी आल्या, पण एक गोष्ट राहून गेली. ही गोष्ट अशी, साध्या सेवकांकरता बंधनकारक नियम आहेत,
पक्क्या लोकांकरता पण बंधनकारक नियम आहेत. मार्गदर्शकाचा या दोघांपेक्षा 20-22 जास्त असे त्यांच्याकरता बंधनकारक नियम आहेत. पण जे या मार्गाचे पदाधिकारी बनले, संस्था बनल्या, संस्थेचे पदाधिकारी बनले, पदाधिकाऱ्यांकरता कोणतेच बंधनकारक नियम नाही आहेत. म्हणून ते मस्तावले आहेत, मातले आहेत, आम्हाला भटकावून आले आमच्यामध्ये. आणि ते जे तरुण आले स्वमर्जीनं करून आले. बाबाने म्हटलं की जिस मार्ग दैवी शक्ति जागरूक शक्ति है, इस मार्ग दैवी शक्ति जागरूक शक्ति है, इस मार्ग के अंदर भगवान की ही मर्जी चलेगी, मानव मर्जी नहीं चलेगी. म्हणून मराठीमध्ये एक सुंदर शब्द पुन्हा बाबाने म्हटला, जो सेवक या धर्मामध्ये मनमानी करेल त्याला माझा भगवंत नष्ट करेल. हाही शब्द माझ्या बाबांनी असा म्हटलाय. आता मी जर कोणी माझ्या घात केला मग त्याला तो मरावं असं जर मला वाटते, असं मात्र भगवंत त्याला मारत नाही. भगवंत कोणाच्या राखावरून कोणाच्या याच्यावर कोणाचा जीव घेत नाही. भगवंत पाहतो की माझ्या धर्मामध्ये कोण व्यक्ती मनमानी करून राहिला, धर्माचा अधर्म करून राहिला, तो त्याला मात्र ठेवत नाही. कारण की अधर्माचा नाश करणे हेच भगवंताचे कर्तव्य अधिकारी आहे. हे सत्य गोष्ट. आम्ही आमच्या धर्मामध्ये येऊ असे विचार मांडत नाही. म्हणून आमच्या धर्माचा प्रचार विचाररूपी होऊन नाही राहिला. भगवंताच्या जो मार्गामध्ये जो विचार प्रचार होऊन राहिला, आम्ही जे मार्गामध्ये येऊन राहिलो विचारात नाही येऊन राहिलो. आम्ही स्वार्थी, आमच्या मागे दुःख आहे, आम्ही दुःखामध्ये हारलो, कोटी पैसे खर्च करूनही आम्ही बर्बाद झालो, पण समाधान नाही, दुःखी आहो. दुःखापासून वाचण्याकरता फक्त या मार्गामध्ये येऊन राहिलो. पण आल्यावर फक्त आम्ही कार्य करून सुखी झालो, म्हणून आम्ही तेवढ्यानं मोकळं होऊन राहिलो. पण आम्ही मात्र याचा विचार करून नाही राहिलो. का शक्ती असेल, ज्याच देवाची पूजा केली तसाच कापूर लावला. इथे तर एकच ज्योत आहे, आम्ही 5 पंचारती लावल्या. इथे एकच अगरबत्ती आहे, आम्ही 5 अगरबत्त्या लावल्या, नाही का. इथं एकच विनंती आहे, आम्ही 5 आरत्या केल्या, देवाच्या स्तुती केली. हा, इथं मात्र स्तुती नाही आहे. या मार्गामध्ये विनंती आणि प्रार्थनेमध्ये स्तुती नाही आहे. तुम्ही कोणत्याही आरत्या बघा, प्रत्येक देवाच्या आरत्यामध्ये तो देव कोणताही असो, ती गणेशाची असो, दुर्गाची असो, शारदाची असो, लक्ष्मीची असो, संतोषी असो, कोणत्याही देवाची आरती असो, तिथे शेवट मात्र सुंदर वर्णन देत आहे की असंच म्हणतात, अन्नं तो आग दे तोडीन तो गाया, बांधन तो पुत्र देत निर्धान तो माया. मग त्याच्या देवाची स्तुती जय 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 आहे. असंच आहे. पण आम्हाला आमच्यातले काही लोक मी देवाला फेकलो असं म्हणायचं नाही. या मार्गामध्ये देवांनी, आपल्या बाबांनी कोणत्या देवाला फेकायला लावलं नाही. देवाचे विसर्जन सांगितलं. विसर्जनची परंपरा या देशामध्ये आहे, प्रत्येक धर्मामध्ये आहे. प्रत्येक वस्तूची पूजा झाल्यानंतर निर्माल्य आपण म्हणतो, तोही आपण विसर्जन करतो, फेकू शकत नाही. फोटोचे पाणी असेल तोही फेकून देत नाही. अशा ठिकाणी टाकून जिथं कोणाच्या पायी पडत नाही. म्हणून आपण कोणाच्याही निर्माल्य असो काही असो अनादर करता येत नाही. कोणी सांगितलं गेल्यानंतर काय होते, मी एक चर्चा केली. मी बोलता बोललो, कुशल लोक म्हणतात पाप आणि पुण्याची जेव्हा व्याख्या सांगतात, सुख समाधान सांगतात, गेल्यानंतरचा उद्धार कसं सांगतात. पाहिले बाबा, मेल्यावर नरकात जाशील, स्वर्गात जाशील, तुझे हाल होतील नाही का. मेल्यावर तुला असा होईल नाही का, तुला तेलात करतील, हातपाय कापतील, तुला उलटा टाकतील. पण मी त्यांना सांगतो, अरे देवा, मेल्यावर माणसाला जेव्हा त्याच्या शरीर इथे जाळून टाकला, शरीरच नाही आहे, तो कोटी त्याचे हाल मान कापणार आहे, कोटी त्याला चढणार आहे, उरलास का? मेल्यावर उरलास का? हा, मग सुंदर काय शब्द असेल नाही का. कोणी प्रश्न केला, याला कर्मकांडाने अंधश्रद्धा म्हटलं गेली आहे. मग सुंदर शब्द आहे. मेल्यावर काय आहे, जीव गेला, शरीर जाळला गेला, उरलं काय, आत्मा. ते कशी मानायची? कारण की आपण पाहिलं, जर एखाद्या व्यक्तीला मुक्ती मिळाली नाही तर तो कुणाच्या अंगामध्ये प्रवेश करतो. कोणी त्याची उठवणी करते नाही का. कोणी वैद कोण त्याची उठवणी करते, किंवा कोणी उठवणी नाही केली तो त्याची अतृप्त आत्मा असेल. काळ याच्या आले तर त्याचा जो वेळ ठरलाय, एवढे वर्ष जग, त्याचा काळ संपाच्या अगोदर जो ॲक्सिडेंटमध्ये मेला, त्याला आपण अकाल मृत्यू म्हणतो. कोणत्याही बिमारीने मेला, कोणत्या हत्यामध्ये मेला, आत्महत्या करून मरण पावला असेल, अकाल मृत्यू. त्याचं आयुष्य संपलं नसतं, म्हणून तो भटकत राहते नाही का. त्यावर कळते की बा तो तर मेला, शरीर जाळला, पण याच्या अंगात जो येते तो एक गोष्ट कशी सांगते, म्हणजे ही आत्मा हो. तर ही जी आत्मा, हिला मुक्ती मिळत नाही. बस एवढंच आहे पाप आणि पुण्यातला फरक, की जर आपण चांगले कर्म केले, देवाला प्रिय आपण अशी जर कार्य केले तर आपल्याला मुक्ती मिळतोय. आपली आत्मा भटकत नाही, कोणी उठवणी करू शकत नाही, आणि ते पुनर्जन्म ह्याची तिला आवश्यकता पडत नाही. कारण अशी
त्याने चांगले कर्म केल्यामुळे त्याला मुक्ती मिळालेली असते. म्हणून त्याला त्याच्या पाप कर्माचे फळ भोगण्याकरता पुनर्जन्म घ्यायचे नसते. याच मार्गामध्ये याला दुःखदारी दूर करते होईल. शरीराचे दुःख दारिद्र्य जीवनातले दूर करून अंतसमयच्या त्याला म्हणजे मिळाल्यानंतर त्याच्या आत्मा आहे त्याचा उद्धार होतो, त्याला मुक्ती मिळतो, त्याची आत्मा कुठं भटकत नाही. असा माझ्या बोलण्याचा परमात्मा आहे. मी मगाशी बोललो की आपले आपले परमात्मा नाही का, हा माझ्या अभ्यासातून बोललो. मी बोलताना मात्र एक पुन्हा विचार करतो, महानता की बाबा जिंदगीनं सांगितलं त्या शब्दाला घेऊन बोलावं. बाबांनी म्हटलं की ये देश की वाणी क्या है मुझे नहीं मालूम, अशा वाणीचा आमच्याशी संबंध नाही. ज्या वाणी लागू होतात त्याच्याशी आमचा संबंध आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, मी काय बोला माझ्याकडे विषय नव्हते, पण त्याला मी येऊन आलो. हा बुद्धीच्या विधाचा आहे, कंठामध्ये येऊन बोलतोय. मला माझ्या भगवंत बुद्धी येऊन आला की त्याप्रमाणे माझ्या मत मानते. मी एक विचार म्हणलो की या कलियुगामध्ये बाबांनी याला कलियुग म्हटलं, सतयुग आ रहा है म्हटलं. बाबांनी हा विश्वास केला सेवकांवर. मी दुःखी माणसाला सुखी केलं. व्यसनी जे होते त्यांचे व्यसन बंद केलं आणि अनेक देवांची पूजा बंद करून एका परमात्म्याची ओळख करून दिली. हा सेवक बैमानी करणार नाही, हा विश्वास. आणि म्हणून या मानवांना कुटुंबापेक्षा वेगळे जे आम्ही आहोत या सर्वांना कार्य दिले आणि विश्वास केला की हे सर्व सेवक त्या परमात्म्याची बैमानी करणार नाही. म्हणून बाबांनी सेवकाच्या उद्धाराकरता मानव धर्माची स्थापना केली. नंतर पुष्कळ गोष्टी कळल्या की उद्धार कशामध्ये बाकी आहे, हा माणूस मागे का बरा आहे, हा व्यसनाच्या आहारी गेला म्हणून त्याचे व्यसन बंद केले. भावाने म्हटलं त्याचे पैसा टिकत नाही, हा का बरं भटकतोय, हा कर्मकांडामध्ये फसलाय. भावाने कर्मकांड मुक्त हा मार्ग निर्माण केला, ज्याला अंधश्रद्धेच्या निर्मूलन असं म्हटलं गेलं. म्हटलं काही वैद्यवादी भूतवेद काही नाही, हे बाबा सांगितलं. म्हणजे कर्मकांडात माणसाला बाबाने मोकळं केलं नाही का. एका परमात्म्याची प्राप्ती करून दिली. हा बैमान्य करणार नाही, हा बाबांचा पूर्ण विश्वास होता. आणि यांच्या उद्धाराकरता कुठं अडले आहेत, बाबांनी दूध डेअरी बँका वगैरे स्थापन केल्या नाही का. पण माणूस महान त्यागी बाबा जिंदूजी पण एक मानव होते. त्यांना भगवंतानी मन म्हटलं, हे सेवक भले तूने मुझे प्राप्त किया लेकिन मानव हे बैमान्य उसमें से तू एक मानव आहे. म्हणजे मानवच म्हटलं. आणि माणसाची वाणी आणि परमात्म्याच्या वाणीमध्ये जर आपण खरंच असं म्हटलं, मानवाची वाणी खोटी ठरू शकते, परमात्म्याची वाणी मात्र खोटी ठरू शकत नाही. आणि तसाच झाला की बाबांनी ज्यांच्यावर विश्वास केला तो आम्ही सगळे सेवक, आम्ही मानव. आणि मानवाने बाबाच्या संस्थांची पण बैमानी केली. बाबाची बँक बंद झाली, दूध डेऱ्या बंद झाला, गळा भंडारी बंद झाली. अशा प्रकारे बाबांनी बैमानी बाबांसोबत बाबासाहेब या माणसाने बैमानी केली. आणि म्हणून म्हटलं की मला सेवकांनी फसवलं, बाबा दुखास पात्र ठरले नाही का. आणि बाबा दुखास पात्र का बरं ठरले, कारण की याच्यावर विश्वास केला म्हणून आमच्यावर विश्वास केला. आमच्या सर्वांची जबाबदारी बाबांनी परमात्म्यापाशी घेतली. याचे उदाहरण काय आहे, याचे उदाहरण आहे मी तुझ्यावर विश्वास केल्यावर तुझे सेवक बघ कसे मनमानी करून आले. एक झटका दिला तरी झटका सहन करू शकणार नाही. हे महान त्यागी बाबा जिंदगी बदलले म्हणजे बोलले, एक झटका सहन करू शकणार नाही. आणि तेव्हा बाबा म्हणतात, मी भगवंताला विनंती करतोय नाही का की ते अज्ञानी आहेत त्यांना माफ कर. काय म्हटलं बाबांनी, हे अज्ञानी आहेत यांना माफ कर. बाबांनी अज्ञानी म्हटलं, आम्हाला अज्ञानी होण्यामध्ये खूप मोठा लहानपण आहे. अज्ञान पण घेतला तर खूप मोठी क्षमा मिळते. जेव्हा मला माफ कर, मी अज्ञानी मला नाही समजला, माफी. पण या मार्गातला आम्ही सर्व सेवांनी स्वतःला शहाणे बनवलं. बाबांनी म्हटलं या सेवाची जीभ एवढी लंबी झाली म्हणे आकाशाला पुरेल तरी कमी पडेल म्हणे, एवढी मोठी जीभ. हे बाबांनी म्हटलं, एक संन्यासी त्याच्या उदाहरण दिला की तो शरण आला बाबांना, म्हणजे तो शरण आला पण मार्गातला सेवक मला शरण येत नाही. बाबांनी असं म्हटलं. हा एवढा ज्ञानी झाला, त्याचा परिणाम का होऊन राहिला, जे मी भोगलो काल रात्रीचा अनुभव भावला सांगितलं. काल रात्री मी पुन्हा कोणाशी बोललो, म्हणजे मी माझ्या जो आठवडा या गोष्टीमध्ये गेला, मी पजळ झालो असं म्हटलं की का होऊन राहिला, कोणाची मारमत काढावा, कोणाची सबलमध्ये आता जावा, मोठ्या सामोर बोलावा. एक उग्र भूमिका माझ्या मनावर निर्माण झाली. माझा पद गेला तरी चालेल, मी पद सोडलेला पण मला पदावर ठेवल्या गेलेला चालेल. कारण कोणी मायचा लाल, मी परमात्मा एक सेवक ही पदवी घेऊ शकत नाही. तू कर भगवंत माझ्या जवळ आहे, मी मोकळा हो तुमच्यापेक्षा. आता जर माझे कर्म चांगले आहेत तर भगवंत माझ्या जवळ आहे. याचे एक दाखले आहेत जे आपण देऊ शकतो.
मी क्रांतिकारी बोलून राहिलो, तो सत्यानं बोलून राहिलो, आत्म्यातून बोलून राहिलो, दुखलेल्या आत्म्यानं बोलून राहिलो. मी जे अनुभव घेऊन राहिलो ते एक शब्द सांगून राहिलो. या मार्गामध्ये अगोदर लोकांवर विश्वास करत नव्हते. घरच्या ड्रायव्हर हे सेवका ठेव, अभि ते खोटे बोलत नाही, चोरी करत नाही, खोटा व्यवहार करत नाही, इमानदार द्या. मी पण आज जेव्हा बँकेत जातो कधी कधी माझ्या सेवक येतात माझ्या घरी कार्य घ्यायला, मला बँकेला मी जात नाही, विशेष बँकेत सोडून द्यावं लागते बसावं. ती वेळ ठरली आहे. सेवक मनमानी त्याच्या वेळ नाही का, बोलता बोलता वेळ जाते, तर मी कुलूप लावून जात नाही. बाहेर ना माझे भाऊ बसले, हे कुलूप नको लावू दे, जाऊन ठेवतो वापस असते 5 मिनिटं, मी तसाच ठेवतो. अर्थात सेवकांना माझा विश्वास. जमाना कधी अगोदर असा विश्वास करायचा, सेवकांवर विश्वास करायचा, म्हणून आपल्या घरी कामाला ठेवायचा, त्याच्यावर प्रेम करायचा. कधी असं वाटलं की मुलगी द्यायची आहे, हे सेवक आहे का, देऊन टाका. 2 पैशांना कमी आहे, पण त्याची वर्तणूक सत्य आहे, तो व्यक्ती नाही आहे, उद्या प्रगती करेल. मी प्रगती गेलो हा माझा अनुभव आहे, कारण की व्यसन नव्हता. जर अगोदर मी चांगला असतो, मला नोकरी असती, मी आज बर्बाद असतो. मी मार्गात नसतो. मी मार्गामध्ये आहो म्हणून काहीच नसताना पण आज माझी प्रगती झाली. भाऊला म्हटलं की मला किती आनंद आहे, मी तो सांगेन वाटल्यास मला खूप आनंद आहे. जीवनात आनंद भोगणे ही एक कला आहे बरं. प्रत्येक माणूस संघर्ष करून राहिला, प्रत्येक माणूस संघर्ष करून राहिला, नंतर प्रयत्न करतो नाही का. मी माझे प्रयत्न बघा कसे असतील की मी आज मला संघर्ष नाही आणि मी सुखी आहे, मला एवढा लवकर आनंद भयंकर आनंद आहे, कशाचा मला दुःख नाही आहे. तर विषय सांगायला मी कोणत्या विषय म्हणत होतो की हा ते शब्द घ्या दिसतं असं पाहतं का बस. तर असा विश्वास लोक सेवांवर करायचे, पण आज विश्वास सोडून राहिला. या मार्गातल्या लोकांना बाकीचा समाज अनपढ लोकांचा मार्ग म्हणून राहिला. मी स्वतः काही मुलांकरता मुली शोधायला जाऊन राहिलो, मुलीवाल्याचे उत्तर येऊन आले, भाऊ कोण आहे की, हा तो आहे ना, तो मार्गात आहे का की. जर मार्गात असेल तर सोयरकी जुळणार नाही, आम्हाला परमात्माच्या घरी मुलगी द्यायची नाही. भाऊ 5 काल पण मला काल रात्री पुन्हा तोच उत्तर आला, त्याचा डोक्यावर हात ठेवला. एक काळ असा होता लोक मार्गातल्या सेवेवर विश्वास करायचे, आज मार्गवाल्याच्या घरची मुलगी मागायला विचार करून झाले आणि मुलगी द्यायला विचार करून झाले. ही अवस्था कोणी निर्माण केली? पुस्तक ठीक आहे, ठीक पुस्तक आहे, बाबा तोच आहे, मार्गही तोच आहे, कृपाही तशीच आहे, पण अशी इमेज समाजामध्ये आमची का बरं खराब होऊन राहिली? हे करणारे कोण आहोत? आम्ही आहोत. हे संस्थेचे पदाधिकारी मोठे मोठे आहेत, हे समजतात की बाबा के बाद मंडळ किंवा आम्ही मंडळ पहा. माझा विरोध मंडळाला नाही आहे, मी पुन्हा सांगतो, माझा विरोध कोणत्याच संस्थेला नाही आहे. पण जे कोणी म्हणतात की बाबा के बाद संस्थे का प्रमुख हे बाबा के बाद त्या पदासारखा सामी होता ना, मानता की बाद इंदोजी नंतर गुरुचे स्थान मार्गदर्शकाला आहे, मार्गदर्शक स्वतःला मानता की बाद इंदोजी समजू नये, फक्त त्याच्या अनुयायी आणि मला जी जबाबदारी समजावी. पण संस्था मात्र ते त्याच्या तत्सम म्हणजे त्या पदास योग्य असे समजतात. आणि म्हणून मी एक शब्द बोललो की परमात्मा एक ही जी शक्ती आहे पहा, माणसाची ही बैमानी, बाबाने विश्वास केला मानवावर आणि मानवाने बाबाची बैमानी केली, धर्माची बैमानी होऊन राहिली. तरी सुंदर विचार करा, आम्ही ऍक्च्युअल आहोत कोण? आम्ही परमात्मा परमात्मा आहे कसा? तो हवारूपी आहे. मग जो हवारूपी आहे, प्रकाशमय आहे, त्याची कोणी औलाद नाही आहे, त्याचे कोणी कौटुंबीय नाही आहे आणि त्याच्या कोणी उत्तराधिकारी पण नाही आहे. जे समजतात हे लक्षात ठेवा. फक्त त्याचे आम्ही भक्त आहोत. सेवक होणे म्हणजे सत्य, हे आता आपण लावून आला. सेवक म्हणजे सेवक, सत्य वर्तन करणारा, हे आपले वाक्य आहे नाही. आम्ही सगळे मानव, आम्ही सेवक म्हणजे सेवा करू सेवक बनून राहिलो. सेवा कशी सेवा? सेवा म्हणजे भक्ती म्हणजे काय? तर भजने नाही, पूजा करणे नाही, अगरबत्ती लावणे, कापूर लावणे म्हणजे सेवक नाही. ते तर पूजा हो. पूजा हा कर्मकांड हो. पूजा हे भक्ती नव्हे. आहुती सोडणे म्हणजे भक्ती नव्हे. देवावर श्रद्धा करणे म्हणजे भक्ती हो. देवावर विश्वास करणे म्हणजे भक्ती होय. देवाविषयी श्रद्धा ठेवू तसे कार्य करणे म्हणजे भक्ती होय, नाही का? देव कशामध्ये आहे? मानवामध्ये आहे. मानवाची सेवा, मानव सेवा करणे. धर्माची सेवा म्हणजे धर्माच्या प्रचाराने प्रसार करणे, स्वतः मागणे, इतरांना मागण्यास प्रवृत्त करणे, हे धर्मभक्ती हो. ही भक्ती
हा भक्ती करणारा म्हणजे सेवा करणारा खऱ्या अर्थाने सेवक. आपल्या आपल्या परमात्म्यात मगाशी म्हटलं आपण आपापल्या भाषेमध्ये बोलतो, पण ज्यांनी मांडलं तो त्याच्या पण उद्देश तोच आहे की परमात्म्याच्या आपल्या भाषेमध्ये आपल्या अनुभवातून ज्या रूपात मला समजावून सांगणं. प्रत्येकाचा उद्देश मात्र एक आहे. म्हणून कधी कोणाची टिंगलबाजी करू नये. टिंगलबाजीमुळे परिणाम काय झाला? एका धर्माचे 4-4, 5-5, 6-6, 7-7 संस्था बनल्या. पुन्हा सांगतो की आपले आपले परमात्मा, पण सबका वो एक ही परमात्मा आहे. जेव्हा असा आमचा भाव बनेल तर आम्ही कोणत्या संस्थेविषयी विरोध करणार नाही. एक सुंदर विचार पुन्हा सांगतो आणि तो मी एंड करतो. एक अनुभव सांगतो. बनवान आम्ही परमपूज्य परमात्मा एक श्लोक मंडळ खिंकी म्हणतो. परमपूज्य परमात्मा आता पुन्हा मानव धर्म भगवंताचे उगमस्थान संस्थान, मानव धर्म भगवंताचे उगमस्थान संस्थान असं म्हणतो. आम्ही परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर असं म्हणतो. आम्ही बहुउद्देशीय परमात्मा सेवक मंडळ मोहाडी असं म्हणतो. आम्ही रामटेकच्या संस्थेला पण एक नाव देतो. आम्ही दुधाळ अशी एक संस्था आपल्याला आपण तिथेही नाव देतो. शांतीनगरला पण संस्था आहे, ती उभा आहे. पालोऱ्याला संस्था आहे, उमरडला 2 का 3 संस्था आहेत. लांजी परिसरमध्ये आहे, गोंदियाला आहे, बालाघाटमध्ये आहे. आणि हे लोक जेव्हा चर्चा बैठकीचे आदेश घेतात तेव्हा त्या संस्थेचं नाव घेतात. मग तेव्हा माझी शब्द आहे. आम्ही सगळे, मी पण मी मात्र कसं बोलतो तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं असाल तर मी तसंच गेलो. परमात्मा एक म्हणजे टिळकी लागतो. का बरं? बाबांनी दिलेले शब्द जशीचे तसे वापरायचे आहे. बाबा बोलले म्हणजे वजले, बाबा बोलले म्हणजे भगवान बोलले. जो भगवान बोलता वो सेवक बोलता. बाबा का धड़ भगवान का सर, बाबा का सर और भगवान का धड़ एक है. म्हणून बाबाच्या मुखातले शब्द हे भगवंताचे शब्द आहेत. आणि बाबाने आम्हाला जो शब्द दिला आहे परमपूज्य परमात्मा एक श्लोक खिंकी नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही याच गोष्टीला घेऊन चाललो पाहिजे. का बरं चाललो पाहिजे? बाकीचे कोण आहेत? यस, आमचा मूळ मात्र हा आहे. मूळ म्हणजे कसं आहे? त्याला शांत बोलायला लागलं. अरे सेवक असेल तर मंडपावर येऊन बसा तर बाहेर होऊन द्या मला. तोंड बंद ठेवा म्हणा आपला. कठोर कार्यकर्त्याकडे भूमिकेमध्ये आला की मला एक सांगायचं होतं की मूळ काय माणसाच्या निवृत्तीला. एक चांगला विचार करा. बाबांनी प्रत्येक मानवाला जन्म देणारी आई असते. तिला स्त्रीलिंग असं म्हटलं गेलं. आम्ही नामानामामध्ये पाहतो की हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे. स्त्री म्हणजे जन्म देणारी. धरतीला आम्ही धरती माता असं म्हणतो, म्हणजे जन्म देणारी. बरोबर? टिमकी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. स्त्रीलिंगी म्हणजे जन्म देणारी, उगम प्रकट करणारी टिमकी. आता म्हणून ती आमची माय माऊली आहे. कारण की तिथं भगवंत प्रकट झाले. कोण प्रकट झाले? भगवंत प्रकट झाले. म्हणून त्याला आपण प्रकट स्थान म्हणतो. एका विशेष दिवसावर झाले म्हणून आपण त्याला प्रकट दिन असं म्हणतो. प्रगट आणि प्रकट हा शब्द आहे म्हणून आपण त्याला प्रकट दिन असं म्हणतो, प्रगट दिन असं म्हणतो. हा एकच शब्द आहे, एकच अर्थ आहे. तर कारण की जिने प्रगट केलं, जन्म दिलं, उगम जिथून झालं तिला उगम स्थान स्त्रीलिंगी म्हणजे आपण त्याला माई माऊली समजतो. आणि आज आम्ही सर्व सेवक माऊलीच्या अनादर अवहेलना करून तिच्याबद्दल राग, घृणा, ईर्ष्या करून माई माऊलीच्या राग, द्वेष, ईर्ष्या, अपमान, अवहेलना करून मावशीचे कौतुक करून राहिलो. आणि आमच्या मावश्या कोण? परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. आमची मावशी कोण? तर मोहाडी मंडळ. आमची मावशी कोण? रामटेक मंडळ. अरे मानव धर्म उपमस्थान संस्थान हाडी नाव मावशीच्या ठो. हे सगळे आमच्या मावशी आहेत. आज आम्ही मावशांचे कौतुक करून राहिलो आणि माई माऊलीची अवहेलना करून राहिलो. का बरं? महान त्यागी बाबा जोगींनी जरी धर्माची स्थापना करून काही बनवलं आहे मंडळ, हे स्थान दिलं, तिथं भरपूर जागा आहे, पण नाव मात्र बदललं नाही. त्याला कार्यालयाचा पत्ता म्हटलं. म्हणून आमच्या संस्था असतील, आमचे कार्यालय अलग अलग असतील, पण आम्हाला जेव्हा चालायचं आहे एका नावानं. जसं परमात्मा एक आहे. ओम परमात्मा एक दुसरा बदला बाबांनी बिलकुल बॅन करून टाकला. त्यांच्या हवनात जायचं नाही, त्यांच्या पूजेत जायचं नाही, नमस्कार घ्यायचा नाही आणि बोलवायचं. तर फक्त परमात्मा एक नाव, या नावाची
या मार्गामध्ये जे पण परमात्मा एक सेवक आहेत, बाबांनी प्रत्येकाचा नमस्कार स्वीकार केला. प्रत्येकाच्या घरी बाबांनी गावात जेव्हा निघायचे भेट घ्यायचे, विचारतो ते कुठून कार्य आहे, पण परमात्मा स्वतःशी बाबाजी. आणि म्हणून आज बाबाच्या नावाने ज्या ज्या संस्था आहेत, ते कोणत्या संस्था असतो, त्या संस्थेचे जुळलेले जे कार्यकर्ते आहेत, जे प्रणाम आणि विनंती माझ्या बाबतीची बाबाची करतात, तो प्रत्येक व्यक्ती ज्याने बाबा हनुमानजी म्हणून अवधी सोडली, जो बाबा हनुमानजी म्हणून माळ जपतो नाही का, जो विनंती आणि प्रार्थना म्हणतो, जे बाबाच्या प्रत्येक शब्दात ज्याने स्वीकार केलेला आहे, तो एक सेवक दुसरा सेवक घडवू शकतो. त्याच्या शब्दावर सेवकाला कार्य मिळतात आणि जेव्हा तो कार्याला सेवा करतो त्याला समाधान मिळतं. हा भेद त्या परमात्म्यामध्ये नाही आहे, परमात्म्यामध्ये नाही आहे, पण माणसांमध्ये मात्र हा भेद निर्माण झालेला आहे. म्हणून माझ्या बांधवांना, लहान मुलाच्या कौतुक पाहण्याकरता तुम्ही आपला वेळ जरी टाइमपास करता किंवा जे काही तुम्ही लक्ष देता, मी तुम्हाला सांगतो हा बेसिक बेस आहे. लहान मुलं हा प्रायमरी स्कूल ज्याला म्हणतो, मी मला ते पण सांगितलं की प्रायमरी शाळेतले जे विद्यार्थी आहेत त्यांचे मायबाप मुलांना शाळेत जाऊ देत नाही. त्या काय नाही गेला तर का होते, महिनाभर नाही गेला त्याच ते मास्टरने सांगून टाकेन, पण त्याच्या जसा तेवढ्या दिवसाचा अभ्यास जातो तो त्याच्या बेसिक स्टडी आहे, त्याच्या प्रायमरी टीचर ठरला आहे. उद्या हा डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, हुशार बनेल, CBSE शिकेल, इंजिनिअरिंग शिकेल, का शिकेल, त्याचा बेस मात्र हा आहे. तुम्ही बेस गिरवू नका. तसाच या मार्गामध्ये आल्यानंतर कार्यकर्ता तुम्हाला ज्या प्रकारच्या सूत्रावर वचनबद्ध केलं, ज्या गोष्टी समजावून सांगितलं, 4 तत्व 3 5 नियम, त्याच्या पालनावर मात्र सुख आणि समाधान आहे. हा बेस आम्ही सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. फक्त या गोष्टी जर आम्ही समजल्या, तुमच्या संस्थेची आम्हाला आवश्यकता नाही. फोटो कोणती महत्वाची, ज्या फोटोवर हवन कार्य घडले ती फोटो महत्वाची. तुम्ही पुन्हा जाता महान त्यागी बाबा जिंदूजीने त्या फोटोवर पहा. मी एक पुन्हा सुद्धा विचार तुम्हाला सांगतो, ज्या फोटोवर बाबांनी भगवंताची प्राप्ती केली, नंतर लोकांना फोटो वेगवेगळ्या दिल्या, मंडळची स्थापना झाली, फोटोमध्ये एकरूपता असावी म्हणून एक साधी प्रिंट काढण्यामध्ये आली. त्या लोकांनी जुन्या प्रिंटी हवनामध्ये जाळून त्यांना विसर्जन केला आणि नवीन फोटो इथून घेऊन गेले आणि सर्व सगळ्यांची सारखी प्रतिमा होती. सारखी प्रतिमा आजही आहे. पण बाबांनी मग ज्याच मंडळाची बाबांना म्हटलं, बाबा तुमच्या हाती पण प्रतिमा बदलवून टाका. आणि बाबांनी आपल्या हाती प्रतिमा बदलवली. परिणाम असं झाला की बाबाच्या अंगाला खास सुटली, बाबाच्या अंगाची आग झाली. बाबा असे करू लागले. बाबांनी म्हटलं, ते फोटो बदलवले फोटो लाव म्हणे, फोटो बरोबर माझी ती भगवताची फोटो लाव म्हणे. बाबांना जी भवनातली फोटो होती, मंडळातली फोटो होती, ती फोटो काढावी लागली. पुन्हा ती जुनी प्रतिमा जिथे बाबांनी फोटो प्राप्ती केली ती लावावी लागली. इथून काय सिद्ध होतं, मी मोठा विचार देऊन आलो सर्वांना. कोणतीच गोष्ट खोटी नाही. आजही बाबाच्या संगे फोटो आहे, तरी त्यांची जेवण पहा, त्या फोटोमध्ये खाली लिहिलं आहे महावीर बजरंग बली. ती फोटो जिच्यावर ह्यावर फोटो स्कॅन करून बनवल्या गेल्या, छान डिझाईन प्रिंट केल्या गेले. पण आता मी असं म्हणू शकतो का, बाबा के बाद मंडळ था, मंडळ ने बाबा के आगे फोटो बदला है, बाबा को तकलीफ क्यों हुई? बरोबर क्यों हुई? फिर पुरानी फोटो क्यों लाएगी? बाबाने कसं म्हटलं, ती फोटो लाव जी माझ्या भगवत प्रार्थनेची आहे. म्हणून ज्याच्यावर तुम्ही प्रार्थना केला त्या फोटो जाणार सांगणारी गुन्हेगार आहे. आणि तुम्ही बाकीचे पण जे नाव सांगितलं सगळ्या गोष्टी स्वीकार करा नाही. आणि बाबाच्या शब्दाच्या बाहेर एक शब्द ठेवणार नाही. आमच्या चर्चा बैठकीचा आदेश असा राहील, संस्थेचं नाव कसंही राहील, कारण की संस्था ही रजिस्टर संस्थेच्या मार्फत होते, एका शासकीय संस्थेच्या मार्फत होते. शासकीय संस्था जो नाव गुलूत धरते तो नाव ते आम्हाला देते. पण आमच्या तोंडावर कब्जा आमच्या परमात्म्याचा आहे, बाबाच्या आदेशांचा आहे, बाबाच्या शब्दाचा आहे. म्हणून आम्ही बोटाने आम्ही कोणामध्ये भेद करू नये. सत्यवाची परमात्मा आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की माणूस जेव्हा कुचऱ्या सेवाला त्रास देते तेव्हा मगाशी भावने अनुभव दिलं, मी त्याचा विस्तार घेत नाही, सांगितलं समजून घ्या. मी त्याला लिहून दिलं होतं, माझ्याकडे मोबाईल मध्ये सेव आहे. हा दारू पिईल, त्याचं घर जाईल, धन जाईल. हा दारू पिईल, मार्ग सुटेल, मग पागल होईल आणि मग येईल. जेवढ्यापर्यंत बोलले त्या सगळ्या गोष्टी घडल्या, फक्त एक बाकी आहे, ती वेळ येईल. पण त्याचा असा हो हा माझा उद्देश नाही. आता 8 दिवसामध्ये बोलताना रडलो, मग त्यांची गत पाहून नाही झाली. जेव्हा कडल्याचं गत पाहून नाही, मोठा आश्रम मधली गोष्ट जेव्हा लोक सांगणार आले तेव्हा. तर माझा प्रश्न हा नाही आहे, हे भगवान मी पुन्हा कोणत्या मुद्द्यावर होतो हा अनुभव सांगायच्या पाहिजे. म्हणून जेव्हा बांधवांनी जे मानव परमात्म्याच्या नियमानं वागतात
ते सगळे परमात्म्याचे सेवक आहेत. माझ्या भगवंत त्यांच्या जवळ आहे. तुम्ही जेव्हा त्याच्याशी बेईमानी करता तेव्हा परमात्म्याशी बेईमानी करता. तो जरी ताकदवर नसेल, काही बोलू शकत नसेल, नाही का, पण तो चुपचाप असेल, पण माझ्या भगवंत माझं सहन करणार नाही. तो ताकदवर आहे, तो कमजोर, तो आपल्या भक्ताला लढताना पाहू शकत नाही, त्याच्यावर तो अन्याय पण सहन करू शकत नाही करू शकत. म्हणून या मार्गातल्या माणसाने, या मार्गातल्या प्रत्येक मानवाने, या मार्गातल्या मानवाची प्रेमाने वागा. म्हणून बाबाने म्हटलं का कुटुंबात सेवकात सत्य बोला, मर्यादा पाळा आणि प्रेमाने वागा. हे करत असताना लोक आम्हाला अनपढ लोकांचा मार्ग का बरं समजतात? आमची वागणूक जी आहे ती अनपढासारखी आहे. आम्हाला काय आवडते? आमच्यामध्ये शिस्त नाही, बेशिस्त निर्माण झालेली आहे. आम्हाला डीजे काढणे आवडते, जयघोष नाही आवडत, सिनेमाचे गाणे आवडतात, नाही का, आम्हाला सिनेमाची गाणी आवडतात. जयघोष करायला आम्हाला लाज वाटते. आम्ही शिस्तमध्ये चालत नाही, आम्ही बैठकीमध्ये बसत नाही. आमचा उद्देश बैठकीमध्ये एवढा मोठा नाही आहे. मला माहित आहे याच्यापेक्षा 3 पट लोक, 3 पट, 4 पट, 5 पट आज संध्याकाळ जीवनामध्ये राहतील, पण बैठकीमध्ये मात्र कमी. आम्हाला काय आवडते? आम्हाला हवनामध्ये बसणे आवडत नाही, आम्हाला छानपैकी ऐकणे आवडत नाही. इथे त्या बाया पोरासोबत खेळून राहिल्या, त्यांना मुलांच्या कौतुक वाटून राहिला, नाही काय, आमच्या घरच्या बाया मुलांना झाकून ठेवतात, हे ऐकू दे. काल आमच्याकडे 500-550 एंट्री आहे चर्चा बैठकीची. 500-500 लोक चर्चा बैठकीला आहेत आमच्याकडे. तुम्हाला गोंधळ पाहायला भेटणार नाही, उभे पोरं दिसणार नाही, हे लहान लहान आहे. मग का बरं तर माहित नाही. माझा भगवंत त्याला कशा प्रकारे ठेवत त्या लोकांना. तर तात्पर्य असा, मला उदाहरण सांगा त्याला काय बोलू तुम्ही. चर्चा बैठक पुस्तक, चर्चा बैठक हा एक मुद्दा होता की सेवानी सेवाशी कसं वागावं, सेवानी सेवानं प्रेम कसं करावं, प्रेम करण्याकरता या मार्गातल्या सेवानी ह्या गोष्टी बैठकीच्या माध्यमातून समजून घ्यायला पाहिजे. आम्ही भक्त आहोत आणि भक्ती आमच्या ऐकण्यामध्ये आहे, हा बाबांचा आदेश आहे. त्या चर्चा बैठकीवर सेवानी यायलाच पाहिजे. तुम्हाला विनंती आणि प्रार्थनेसारखा, त्यागाच्या कार्यासारखा, 12 वर्षाच्या पुनर्त्यागसारखा, लोकांना त्याला काय म्हणावं हे कळत नाही. तो 12 वर्षांचा जो काय आहे तो पुनर्त्याग आहे. तो का बरं केला जाते हे समजून घ्यायला पाहिजे, नाही का. काही गोष्टी मी मगाशी बोलता बोललो होतो, काही लाईन खूप सुंदर आहे, जे आमच्या मार्गामध्ये बिलकुल फलक आहे. लिहिलं आहे पण पालन नाही आहे. बाबाने फक्त दिलं पण त्याचे समजावून नाही सांगितलं, म्हणजे पुस्तक झाले. एक तुम्हाला गुरुचे मूल्य सांगतो. या मार्गामध्ये महान त्यागी बाबा जिंदूजी आम्हा सर्व सेवांचे गुरु आहे, पण महान त्यागी बाबा जिंदूजींचे गुरु भगवान बाबा हनुमानजी आहे. कार्य करणारी शक्ती आहे, परमात्मा एक निराकार शक्ती आहे, दैवी शक्ती आहे, जागृत शक्ती आहे, चैतन्यमय शक्ती आहे, नाही का, ती निराकार शक्ती आहे. आणि त्याविषयी सांगतो म्हटलं तर तो दिसत नाही. मग आम्हाला हा दिलं कोणी, प्राप्त कोणी केला? आम्ही हनुमानजीला प्राप्त केलं नाही, हनुमानजीचा मंत्र आमच्या जवळ नाही, नाही का, हनुमानजीने आम्हाला विधी दिली नाही. आम्ही फक्त महान त्यागी बाबा जिंदूजी शब्दावर कार्य केले आणि आम्हाला परमात्म्याची शक्ती मिळाली, परमशक्ती मिळाली. ही सुद्धा आमची गुरुची कृपा आहे. गुरुचे महत्व खूप सुंदर आहे. गुरु ध्यानमूलम गुरुमूर्ती, ध्यानमूलम गुरु, ध्यानाच्या मूळ गुरुमूर्तीमध्ये आहे. म्हणून बाबाने गुरुची मूर्ती दिली, नाव भगवान बाबा हनुमानजी. ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपरम, पूजामूलम, पूजेचे मूळ कशामध्ये आहे? पूजामूलम गुरुपाद, पाद म्हणजे पाय. म्हणून आम्ही भगवान बाबा हनुमानजीच्या दोन्ही पायांना किल्ला लावतो. हा, ते बोलले करत नाही, इथं करतात पण सांगितलं. म्हणून सुंदर उपमाय मानता किंवा जिंदगी. ज्ञान पररस मररस योगी, निस्ता ज्ञानाच्या गोष्टी करणाऱ्यापेक्षा, पुराण लिहून ठेवणाऱ्यापेक्षा, ज्ञान पररस मररस योगी, तसे कर्म करून दाखवणारा म्हणजे मररस योगी. योगी महान त्यागी बाबा जिंदगी कोणते योगी, महान त्यागी बाबा या गोष्ट सांगितलं की ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपाद, मंत्रमूलम गुरुमंत्र. गुरुच्या मंत्राचे मूळ आहे हा. मूळ मंत्राचा मूळ गुरु ज्याला आपण गुरुवाक्य म्हणतो. गुरुवाक्य म्हणजे का? गुरु दिलेले शब्द म्हणजे काय? तर गुरुमंत्र, नाही का, त्या गोष्टी. आणि मोक्ष मूलम, मोक्ष कशामध्ये आहे? गुरु ज्ञान, गुरुने दिलेल्या ज्ञानामध्येच मोक्ष लपलेला आहे. म्हणून मुक्ती केव्हा आहे? हे जे गुरुने दिलेले जे ज्ञान आहे, तिच्या आत्मसात केल्यास, आचरण केल्यास, त्याप्रमाणे वागल्यास आम्हाला मोक्ष आहे, म्हणजे मुक्ती आहे, उद्धार आहे. त्याला उद्धार असं म्हटलं गेलं आहे. आत्मा कुठं आमची भटकणार नाही.
म्हणून आम्ही गुरुपादाची पूजा करतो, म्हणजे पायाची पूजा करतो, ते म्हणजे महान त्यागी बाबा भगवान बाबा हनुमानजीची. म्हणून मी एक सुंदर शब्द सांगितलं, अरे आमचे गुरु तर महान त्यागी बाबाजी आहेत. म्हणून आम्ही सेवकांनी आमच्या घरी जेव्हा पूजा करतो, कधी हार अर्पण करतो, तर फोटो कशी ठेवा, हात नको ठेवा, जे चरणासहित आहे, ज्याला सचरण असं म्हणतात, म्हणजे चरणासहित अशी कोणतीही फोटो जी पूर्ण आहे, मांडी घातलेली, उभी असलेली, लेटलेली, बसलेली, अशी फोटो आपल्या घरी ठेवावी. गुरुचे पद आलं लक्षात. पण आता फ्रेमिंगचा धंदा आहे, नाही का, मीडिया आहे, लोकांना कळून नाही राहिलं. बाबांनी जो पोच दिला होता तो कोणता दिला होता? कधी विचार करा, मानव धर्माची शिकवण जुना कागद होता, त्या कागदावर बाबाची कशी मूर्ती आहे, चरणासहित आहे, नाही का. म्हणून गुरुपाद बाबांनी जे म्हटलं, म्हणून आम्ही हा जे गोष्ट सांगितलं तुम्हाला मी आता, बाबांनी आपण कसे विचार पसरायला पाहिजे, कसे विचार सांगायला पाहिजे, कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे. एका सगळ्या गोष्टी एकच सांगितलं, बाकी समाजामध्ये का बोलेल नको तुम्हाला राहू देऊ, बाकी विषय लागतो. मी एवढाच बोलतो, अजून पुष्कळ सांगण्यासारखं आहे, खूप सांगण्यासारखं आहे, खूप सांगण्यासारखं आहे. पण तुम्हाला सांगतो, या मार्गामध्ये येऊन काही लोक व्यसन करून राहिले, नाही का. लोकांना असं वाटते या मार्गातले लोक कसे अगोदर चांगले होते, एकच पंथ होता, नाही का, एकच मंडळ होता, एकच आदेश निघायचा, तिथून सेवक घडायचे, एकाच्या चिठ्ठीशिवाय दुसऱ्याकडून कार्य भेटत नव्हते, चिठ्ठी भेटल्याशिवाय, नाही का, शब्द मोकळ्या गेल्याशिवाय सेवक घडवत नव्हते. आता तो माझ्याकडे, हा माझ्याकडे, नाही का. लोक वाट पाहतात. अगोदर लोकांना मार्गातून काढायचे, त्यांना कार्यबद्ध करायचे, कोणी देणारा मायच्या लाल नव्हता. आता एक संस्था सोडली की दुसरी संस्था देते, तिसरी संस्था देते. गावात 4-4 कार्यक्रम आहेत, एक कार्यक्रम व्हायला पाहिजे, 4-4 5-5 होते. हां, मग अशी बोलता समजो. आता डीजे निघते, नाही का. मग रॅलीच्या कोणता जमते, कोजागुरीले पण रॅली निघते, जयंतीले रॅली निघते, स्वामी खवनाले पण रॅली निघते, पुण्यतिथीला रॅली निघते, ते रॅली निघते. रॅलीमध्ये डीजे वाजते, वाचण्यामध्ये बाया नाचतात, पदर कोणाकडं, कमर कोणाकडं. पहिल्याचा मानधन कसा होता, सासरा उभा आहे आणि वया अशा चालतील, मानवाईक माणसं उभे आहेत, कोणी असे करतील. आता काही शरम नाही. आता ढंके चिका, ढंके चिका, ढंके चिका, हे 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 सगळे एकदम तालावर, एक पाय, अरे बापरे. आणि ते लोक पाहतात, त्यांना हसतात. मार्गाच्या धर्माच्या नावाखाली पहिले एक मर्यादा होती, दारामध्ये येत नव्हती, येऊ देत नव्हती. जुन्या लोकांना आजही आवडत नाही. तुम्ही धर्माच्या नावानं वेगवेगळ्या कुटुंबातल्या वेगवेगळ्या घेतल्या मात्र एकामेकाच्या घरी चुलीपर्यंत जातात, तर माहित नाही का आता तुमच्या, हे जुन्या लोकांना आवडत नव्हते, म्हणून आज तुमची राग केला जाते का? त्या माध्यमातून का होऊन राहिला, अनेक प्रकार घडून राहिले का? मार्गाची जे इमान होता, या धर्मातल्या पोरी करून राहिल्या, या धर्मातल्या पोरं कोणी आणून राहिले, या धर्मातले माणसं मार्गामध्ये येऊन दारू पिऊन राहिले. आणि म्हणून लोक म्हणतात, का मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात, तुमच्या धर्मात सत्य राहिला नाही, म्हणून आमचा विश्वास केला जात नाही, आमची राग केला जाते. सत्य बोलतो मी, याच्या आळा येईल का? म्हणून चांगले सेवक बना, मार्गदर्शकाला सांगा की चांगले मार्गदर्शक बना. अरे सुटला सेवक, आपल्या कर्माला सुटला, त्याला पुन्हा का बरं संख्या वाढली पाहिजे म्हणून का? हा प्रकार बंद करा, हा प्रकार बंद करा. त्यावर मोठी गोष्ट पुन्हा काय आहे, काय मोठी गोष्ट? एक पुन्हा मोठी गोष्ट अशी होऊन राहिली, कशी? संस्थेच्या नावानं लोकांना येण्याला जाण्याला मनाई होऊन राहिली. या भाऊ या संस्थेचा आहे, एका बापाचे लेकर आहे, दुसरा भाऊ दुसऱ्या संस्थेचा आहे, बाप तिसऱ्या पोरापाशी राहते, त्याची संस्था जर वेगळी असेल, पण एकाचा आदेश आहे. एक पोरगा त्याच्या घरी येऊन तर जाते, त्याला तेवढं बंधन नसेल, पण एक कोणी कडक आहे, बिलकुल जावाचा नाही, हवं नाही ना, बिलकुल नाही, आदेश, त्याच्या घरी हवनात भाग घ्यायचा नाही. बापाकडे कोणी मरण पावला, लग्न येव आहे, बादशा आहे, एकची हवं आहे, पण तू येत नाही, काहून आला? त्याची पोरगी येते, जवाई येते, नाही का, त्याची बहीण येते, नातूंदराची झाली आहे, ती बी येते, माझ्या भावाच्या घरी कार्यक्रम आहे म्हणून. पण तेव्हा पाहिजे का, या कुटुंबात सगळे दिसते, तू एक भाऊ बाप दिसत नाही. नाही बाई, त्या कार्यकर्ता त्याला मनाई केली, कार्यकर्त्याने मनाई केली, हवनात जाऊन नको म्हणून तो आला नाही. तेव्हा ती बहीण, ती आता खणावरते, ते म्हणते का माझ्या डोळ्याला माझ्या बापाच्या घरी म्हणजे पोरगा दिसून नाही राहिला, माझा भाऊ दिसून नाही राहिला, माझे भाषे माझे पुते दिसून नाही राहिले, नातू कोठी केले, त्याची आत्मा दुखते. तेव्हा ते म्हणतात, अभि तुमच्यापेक्षा तर आम्ही मार्गात नसलेले बरे आहोत, आम्हाला कोणाच्या बंधन नाही आहे, म्हणाय नाही आहे, आणि तुम्ही मार्गात नाही आहे, आम्ही अनेक पर्याय तुमच्या घरी आला, पण तुम्ही मार्गातल्या राहून मार्गाच्या घरात एका देवाच्या मंदिरात तुम्ही एकामेकाच्या घरी येऊन नाही राहिला, म्हणून आमच्या विषयी नफरत पैदा होऊन राहिली. म्हणून त्या संस्थांना तुम्ही सांगा,
जे ही देशामध्ये झाला, देशातलं सरकार बदलल्या, मी तुम्हाला पक्का सांगतो या देशामध्ये काय होते माहित नाही, या धर्मामध्ये नक्की होणार आहे. कारण फेसबुक नावाच्या वस्ती, व्हॉट्सअप आहे, हा कोणता याला मीडिया म्हणतात तो मीडिया आहे, लोकांना कळून राहिला. मला जर स्टेज नाही भेटला तरी युट्यूबवर बघीन, पण सत्य वाक्य सांगेन. एक दिवस असा येईल की लोक जागृत होतील, मी जागृत झालो, तुम्ही जागृत व्हाल, सगळे जागृत होतील. आणि तेव्हा या मोठ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या जे बंधनामध्ये नाही आहेत त्यांना हुडकावून करावं लागेल. आणि म्हणजे पुनर्स्थापना कशी केली या धर्माची, जे बाबा बोलले होते त्याच्या वाक्यात उपयोग आहे, सुंदर शब्द आहे. यदा यदा ही धर्मस्थला निर्भवती भारत, यदा यदा पुन्हा होईल अद्भुत ठाम माझं नाही का. तर ह्या प्रकारे पुन्हा पुन्हा म्हणून तुम्ही मानलेल्यांनो कलीचे रूप नका बनवू. बाबांना म्हटलं की सतयुग आ रहा आहे, सतयुगाचे धारक बना. त्या युगातले सेवक मला अशी विनंती करतो, माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्व सेवक सेवक आई बहिणी पालुका सर्वांना माझ्या नाव.